नमस्कार मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. आज बुधवार 24 डिसेंबर 2025. आज तुरीच्या दराला करमाळा या ठिकाणी तुरीचे भाव जबरदस्त वाढले असून 8,300च्या वर भाव मिळालेले आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रात नव्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा, वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून. पण मित्रांनो, अजून विनंती आहे आपणास की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे मुरुम. गजर तुरीला आवक आलेली आहे 40 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,001 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,579 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 6,960 रुपये. पुढील बाजार समिती करमाळा. सर्वात जास्त इथे तुरीला भाव मिळालेला आहे. कमीत कमी दर मिळाला 8,325 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 8,300 रुपये तुरीला मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे सोलापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 177 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,450 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 6,860 रुपये. पुढील बाजार समिती आहे लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 784 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,450 रुपये. सर्वसाधारण दर 7,350 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला आहे 7,600 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. लाल तुरीला आवक आलेली आहे 341 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 5,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,350 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,092 रुपये. पुढील बाजार समिती अकोला. तुरीला आवक आलेली आहे अकोला या ठिकाणी 557 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे अकोला या ठिकाणी तुरीला 6,170 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,700 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 6,940 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 231 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,625 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 6,750 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.